21 तारीख जिल्हा परिषदेचे जे काही 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या त्याचा आता 1-2 दिवस अंतिम तारीख निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची आहे आणि काल अचानक तो फोन आल्यामुळे मला वाटतं की आज सकाळी कदाचित 9-10 वाजता आपण निर्णय केला की एक अर्धा तास आपण नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांचं अभिनंदन करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ. आणि म्हणून कदाचित आपले काही नेते मंडळी आणि काही नगरसेवक महोदयांना अचानक निरोप आलेला असेल तर या संदर्भामध्ये मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांचं अभिनंदन शुभेच्छा देत असताना सर्व नाशिककर जनतेचं मी आभार व्यक्त करतो. नागरिक मतदार राजांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी शिवसेनेला आशीर्वाद दिलेत. अर्थात आणखी मोठ्या प्रमाणात आशीर्वादांची आपल्याला अपेक्षा होती. दुर्दैवाने ट्रायपॉड घेऊन ट्रायपॉड काही उमेदवार ट्रायपॉड त्या ठिकाणी निवडून येऊ शकले नाहीत. काय मी समजतो की कदाचित ट्रायपॉड लवकर या कुटुंबाचं प्रमुख म्हणून माझं नियोजनामध्ये काही कमतरता झाली असेल किंबहुना लोकांच्या पर्यंत संवाद साधण्यामध्ये मी व्यक्तिगत कमी पडलो असेल आणि म्हणून काही ठिकाणी आपल्याला अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे. मतदार राजांचं नाशिककरांचं आभार व्यक्त करीत असताना ज्या ज्या शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं आणि हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळवून दिला त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो. मला वाटतं की या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपले अनेक उमेदवार इच्छुक होते. त्यांची निवडणुकीमध्ये उभे राहण्याची तयारी होती, इच्छा होती. कदाचित आत्ताच्या उमेदवारांच्या इतकंच कमी अधिक त्यांचंही योगदान होतं. परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी बसून जे काही निर्णय केले त्या निर्णयांमध्ये काही उमेदवारांना त्या ठिकाणी थांबावं लागलं. त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की पक्षाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि नुसतं माघार नाही घेतली तर पक्षाच्या प्रचाराचा धुरा सुद्धा त्यांनी सांभाळली आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बोलणं पण झालं होतं. मला वाटतं की काही नगरसेवक महोदय कदाचित आपल्याला अपेक्षित असलेलं यश काही कारणास्तव मिळू शकलेलं नाही. निश्चितपणे त्याचं प्रमुख पदाधिकारी मिळून आम्ही त्याचं विचारमंथन करू. काही त्रुटी राहिल्या असतील, काही सुधारणा करण्याची गरज असेल तर येणाऱ्या काळामध्ये झालं होतं. निश्चितपणे त्याच्यात सुधारणा करून आपण मार्गक्रमण करू. आज फोन केला या ठिकाणी बोलत असताना माझी आपल्या सर्वांना विनंती आव्हान असणार आहे की ज्या अपेक्षेने ज्या भावनेतून नाशिककरांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत, धनुष्यबाणाला आशीर्वाद दिलेले आहेत, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विश्वासावर आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत. अर्थात तुमचंही योगदान आहे,
स्थानिक पातळीवरच्याही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं योगदान आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला हे यश प्राप्त झालेलं आहे. तर निश्चितपणे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये आपलं एक कार्यालय त्या ठिकाणी असलं पाहिजे. काही ठिकाणी मोठा प्रभाग असेल तर उद्याची उदाहरणार्थ स्वच्छतेच्या हे काही तुम्हाला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. आता काही किती 7 वेळेस नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना मी काय सांगणार. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की कुठेतरी संपर्काची एक जागा जर असली तर स्थानिक नागरिकांना छोटे विषय त्याच ठिकाणी आपण सोडवू शकतो. काही प्रमुख विषय असले महानगरपालिकेशी संबंधित, इतर विभागांशी संबंधित त्या ठिकाणी तुम्ही संवाद साधू शकणार आहे. प्रश्न सोडवले गेले चांगलीच गोष्ट आहे. काही अडचण असली तर वरिष्ठ पदाधिकारी नेते मंडळी आहेत आणि तुमचा भाऊ नात्याने मी स्वतःही निश्चितपणे दर महिन्याला आपले शहर पातळीवरचे काय विषय असतील तर त्या विभागांशी संवाद साधून ते प्रश्न सोडवणं, त्याचं निराकरण करणं हे काम मी स्वतःही त्या ठिकाणी लक्ष घालून करणार आहे. मला वाटतं की आपण सर्वांनी निवडून आल्याच्या नंतर त्या प्रभागातल्या जनतेचं ऋण व्यक्त केलेलं आहे, आभार व्यक्त केलेले आहेत. घरोघरी जाऊन आपण सर्वांनी आभार व्यक्त केलेलेच आहेत. काही राहिले असतील तर तिथेही जाऊन शेवटी या यशामध्ये प्रत्येकाचे आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या शिवसेनेची धनुष्यबाणाची काय दिशा असली पाहिजे. मला वाटतं की सर्व बाबी आपण आपले जे वरिष्ठ आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर जी काही वस्तुस्थिती ती आपण त्या ठिकाणी ठेवू आणि जो काही निर्णय करायचा त्या निर्णयाच्या संदर्भात माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आपल्याला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपण निश्चितपणे मार्गक्रमण करूया. जे जे काही नगरसेवक आपल्या काही मतांनी विजय त्यांना मिळू शकला नाही त्यांनाही खचून जाण्याचं काही कारण नाही. काही ठिकाणी तर संवाद ऑलरेडी साधलेला आहे. काही ठिकाणी थोडस हे सोलापूरचं जबाबदारी पार पाडली की त्यांना प्रत्यक्ष मी स्वतःही आणि प्रमुख पदाधिकारी भेटून निश्चितपणे पक्षाच्या वतीने त्यांना इतरही काही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्यावर देऊ की जेणेकरून नाशिककरांच्या सुखदुःखाच्या गोष्टी असतील, विकासाच्या संदर्भातल्या बाबी असतील त्या पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या शिवसेनेची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करेन की आपण सर्वांनी जनतेच्या संपर्कात राहून आणि निवडणुकीच्या काळात जे जे काही शब्दप्रयोग आपण केलेले आहेत, मग विकास कामांच्या संदर्भातल्या बाबी असतील, अगदी नाशिक पातळीवरचे काही विषय असतील तर ते सर्व विषय माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास डिपार्टमेंट आणि इतरही 2-3 प्रमुख डिपार्टमेंट शिंदे साहेबांच्याच कडे असल्यामुळे मला वाटतं की त्याची पूर्तता करून घेणं आणि नाशिककरांना त्या माध्यमातून न्याय मिळवून देणं, दिलासा देणं हे काम माझ्यासह आपण सर्व प्रमुख पदाधिकारी त्याचा पाठपुरावा करून कागदपत्राची पूर्तता करून येणाऱ्या काळामध्ये ते निश्चितपणे मार्गी आपण लावूया. एक 2-5-8 दिवसाच्या नंतर मला वाटतं की एक शांततेने आपण
2-4 तास निवांत बसून चर्चा करू. आपल्याही प्रभागाच्या विकास कामांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही सूचना असतील तर आजपासूनच आपल्याला कामाला लागायचं आहे. त्या प्रभागाचं काय काय विकास कामं आपल्याला अपेक्षित आहेत त्याची यादी नगरसेवक महोदयांनी बसून करा. ती यादी प्रभाग पातळीवर पण एकत्रितपणे बसून करा की जेणेकरून प्राधान्यक्रम कशाला असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ती यादी करून वेगवेगळ्या हेड्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करूया. काही छोटे विषय असतात, लाईट लावणं, स्वच्छता, यासाठी तर परमनंट शासकीय विभाग आहेतच. त्याच्या समन्वय साधून ते काम करून घेणं हे आपली जबाबदारी त्या ठिकाणी असते. मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्या यापूर्वीचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी आहे. जे नवनिर्वाचित आहेत त्यांच्यासाठी पण जुन्यांचं एक मार्गदर्शन नवीन उमेदवारांना पण आपण त्या ठिकाणी करून घेऊ की जेणेकरून प्रभागाचा प्रश्न कशा पद्धतीने तात्काळ आपल्याला सोडवता येत जातील आणि नाशिककरांच्या आपल्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे कामकाज करूया एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक महोदय ताईंचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की बिलकुल तुम्ही काळजी करू नका. जे जे शब्द आपण निवडणुकीच्या काळात दिलेले आहेत त्या शब्दांची पूर्तता लवकरात लवकर कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून मी स्वतः आणि सर्व पदाधिकारी आपण सर्व मिळून अगदी पराभूत झालेले आहेत किंबहुना आपले जे स्थानिक पदाधिकारी आहेत या सर्वांना सोबत घेत आपण हा विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम करू. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.